राज्यपाल दत्तक स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतर विकासापासून कोसोदूर. भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम नाल्यावर पुलासाठी ग्रामस्थांची आर्त हाक. राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणय खुणे यांची पाहणी आणि स्थानिक ग्रामस्थांशी भागात थेट संवाद. पुलासाठी तात्काळ मंजुरीची मागणी. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री हे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री असून 10 वर्षांपासून जिल्ह्याकडे दुर्लक्ष केलं जात असून भामरागड तालुक्याचा अतिदुर्गम आणि नक्षलग्रस्त पट्ट्यातील मूलभूत सुविधांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. धोंडराज, इरपनार, रायनार आणि पेनगुंडा या गावांसह परिसरातील नागरिकांनी मुख्य नाल्यावर तातडीनं पुलाची उभारणी करण्याची जोरदार मागणी केली आहे. राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर प्रणय खुणे यांनी नुकताच या भागाचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी केली. नागरिकांसोबत प्रत्यक्ष संवाद साधला. ग्रामस्थांशी संवाद साधताना नागरिकांनी पावसाळ्यात नाला भरून वाहत असल्यामुळे होणाऱ्या गंभीर दयनीय अवस्थेची माहिती दिली. पावसाळ्यात 10 ते 12 गावांचा संपर्क दरवर्षीप्रमाणे तुटतो. तालुक्याच्या मुख्य ठिकाणी जाण्यासाठी नदी ओलांडून जावे लागते. मात्र पावसाळ्यात हा नाला धोकादायक पातळीवर वाहत असल्याने सुमारे 10 ते 12 गावांचा संपर्क पूर्णपणे तुटतो. दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होतो. पूल नसल्यामुळे पावसाळ्यात आम्हाला अक्षरशः आरोग्य, जलजीवन विस्कळीत होतो. जीव धोक्यात नावेनं प्रवास करावा लागतो, अशी व्यथा ग्रामस्थांनी व्यक्त केली. ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार पुलासाठीची मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. प्रशासनाकडून याकडे सातत्यानं दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला. नाल्यावर तातडीनं पुलाला मंजुरी देऊन काम सुरू करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. लवकरात लवकर प्रशासनाने सकारात्मक निर्णय न घेतल्यास भामरागड तालुक्यातील तीव्र जन आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. डॉक्टर खुणे यांनी नागरिकांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवून योग्य तो पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आणि या सर्व विषयांबाबत राज्याचे महामहिम राज्यपाल आणि राज्याचे मुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस यांना भामरागड तालुक्यातील 100 लोकांच्या शिष्टमंडळासहित भेट घेण्याचे आश्वासन दिले. डॉक्टर प्रणय भाऊ खुणे यांच्या भेटीमुळे अतिदुर्गम आणि संवेदनशील भागात पायाभूत सुविधा उभारण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली असून पुन्हा एकदा हा विषय ऐरणीवर आला आहे. प्रशासन यावर कितपत तत्परतेनं निर्णय घेतं याकडे सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे. यावेळी राष्ट्रीय मानव अधिकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष रमेश अधिकारी, संघटन नेते प्रवीण गेडाम, मास्टर महेश बनसोड आणि पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते.